साधकांना बरं वाटलं. साधूला जरी कितीही काही झालं तरी शाप कधी देत नाही का साधू? बरं का? कधी शाप देत नाहीत बरं का? ते भरभराटी होऊ द्या, म्हणजे राहू दिलं नाही असू द्या, तुमच्या गावात तुमची भरभराटी होऊ द्या. खरं का? आणि निघाले. तिथून पुढे गेल्यानंतर मग अशाच प्रकारे आपल्या अंताडे गावासारखं गाव, गाव छोटं पण आध्यात्मिक विचाराची माणसं, आणि प्रवचन, कीर्तन, बरं का, हरिनाम सोहळा, मंदिर, बरं का, आणि वेगवेगळे संप्रदायातील पण ती धार्मिक माणसं, धर्म कार्य करणारी माणसं, धर्म कार्याची आवड असणारी अशी माणसं. साधूंना बघितल्याबरोबर त्यांना एवढा आनंद वाटला, अरे कोणतरी साधू आपल्या गावात आले, बरं का. सगळी माणसं त्या ठिकाणी गोळा झाली, महिला पुरुष सगळे गोळा झाले. या महाराज, या महाराजजी, या. सर्वांनी दर्शन घेतलं. त्या साधकांनाही आनंद वाटला, बरं का. आणि मग व्यवस्था म्हणाल तर अगदी एका वेळेला 4-4, 5-5 जण यायची. महाराजजी आज संध्याकाळची व्यवस्था आमच्याकडे, तुमची भोजनाची व्यवस्था. दुसरा म्हणतो नाही नाही तुझ्याकडे नाही, आज पहिले माझ्याकडे. तिसरा म्हणतो नाही नाही तुम्ही दोघे बाजूला राहा, माझ्याकडे येतील, मी करतो व्यवस्था. अरे बापरे, ते साधक पण पाहतच बसले, बरं का. मस्त की अगदी 2 दिवस तिथं त्या ठिकाणी साधू राहिले. बेत पण भारी भारी असायचे, अगदी सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा, नाही का. साधक रमले. दुसऱ्या दिवशी तिथून निघताना साधू म्हणतायत चला निघायचं. ते साधक म्हणतायत महाराज अजून 10 दिवस जरी इथे थांबलो तरी संपणार नाही व्यवस्था, कोणी कंटाळणार नाही. पण साधूने सांगितलं बेहती नदी और चलता साधू, हा चांगला दिसतोय, अच्छा दिखता है, बरं का. साधूने चालत राहावं, साधूने थांबावं नाही. आणि मग तो गाव सोडताना सगळी मंडळी अगदी निरोप द्यायला त्या ठिकाणी आली. लांबपर्यंत जाईपर्यंत साधूंना अगदी हात जोडतायत, रामकृष्ण हरी. लांब वर गेल्यानंतर साधूने हात वर केला आणि त्या गावाकडे, त्या ग्रामस्थांकडे बघितल्यानंतर काय म्हटले साधू, तुमचा गाव ओस पडो. काही वेगळं वाटलं का तुम्हाला? हा, तुमचा गाव ओस पडो. अरे बापरे, एवढा शब्द बाहेर आल्याबरोबर त्या साधकांच्या अंगाचे शहारे उभे राहिले, अंगाला काटा मारला. विचार करायला लागले, रे ज्या गावामध्ये काही मिळालं नाही, राहू दिलं नाही, ते गाव सोडताना साधू म्हणतात तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. आणि ज्या गावामध्ये सगळं काही मिळालं, ज्या गावामध्ये सगळ्या प्रकारची व्यवस्था झाली, नवे नवे आध्यात्मिक विचाराची माणसं, परमार्थिक विचाराची माणसं, 2-2, 3-3 हरिपाठ मंडळ गावामध्ये, 2-2, 3-3 भजनी मंडळ गावामध्ये, 4-5 कीर्तनकार, 4-5 प्रवचनकार, काकडा हरिपाठ वेळच्या वेळी त्या गावामध्ये, 2-2, 3-3 मंदिर, अगदी काय म्हणाल ते, म्हणजे आध्यात्मिक विचारांचा महापुरुष म्हणायला हरकत नाही. आणि त्या ग्रामस्थांना म्हणतात तुमचं गाव ओस पडो. काही अंतरावर गेल्यानंतर त्या साधकांना राहावलंच नाही, म्हणून त्या साधूला हात जोडतायत, विचारतायत बाबा महाराजजी म्हणे काय, आम्हाला एक विचारायचं आहे. महाराजजी म्हणतात एक नाही 2 विचारा, कारण तुम्ही 2 विचारणार आहेत मला माहिती आहे. काय विचारा म्हणे, काय विचारायचं ते. मग तेव्हा सांगितलं, म्हणजे महाराजजी ज्या गावामध्ये आपल्याला काही मिळालं नाही, ज्या गावामध्ये आपल्याला काही मिळालं नाही, थांबू दिलं नाही, बरं का. ते गाव सोडताना त्या ग्रामस्थांकडे पाहून तुम्ही म्हणालात की तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो. आणि ज्या गावात आपल्याला सगळं काही मिळालं त्यांना म्हणतायत तुमचा गाव ओस पडो. असं का म्हणाले बरं तुम्ही? महाराजजी म्हणाले याच्यामध्ये आशीर्वाद पण नाही आणि शाप पण नाही. जरा व्यवस्थित आहे का, काय म्हणतात महाराज, याच्यामध्ये शाप पण नाही आणि आशीर्वाद पण नाही. मग ज्या माणसांना हरिपाठ माहिती नाही, काकडा माहिती नाही, भोजन माहिती नाही, प्रवचन कीर्तन माहिती नाही, आध्यात्मिक विचार नाही, धर्म कार्य ज्यांना माहिती नाही, ज्यांचं नीतीने जगणं वागणं नाही, जे अधर्म करतायत, अनितीने वागतायत, अशी माणसं गावाच्या काय घराच्या पण बाहेर नाही पडतील तर बरं आहे. म्हणून त्यांच्या गावातच त्यांची भरभराटी हो. कारण ते जिथे जातील ना, ज्यांना त्यांचा संग होईल ना, बरं का, ते तिथे बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांच्या गावातच त्यांची भरभराटी हो, त्यांच्या गावापुरतच त्यांनी मर्यादित राहावं. आणि ज्या गावामध्ये 3-3, 4-4 हरिपाठ मंडळ आहेत, 2-2, 3-3 भजनी मंडळ आहेत, प्रवचनकार कीर्तनकार आहेत, आध्यात्मिक विचाराची माणसं आहेत,
ते गाव ओस पडलं पाहिजे, कारण त्या माणसांनी त्यांचं गाव सोडलंच पाहिजे. जर त्यांनी त्यांचं गाव सोडलं नाही तर ते विचार मर्यादित राहतील, तेवढ्या गावापुरते मर्यादित राहतील. ज्या ठिकाणी अशी विचाराची माणसं जातील ना, त्या ठिकाणी भजनी मंडळ तयार करतील, हरिपाठ मंडळ तयार करतील, कीर्तनकार प्रवचनकार तयार करतील, नवे नवे धार्मिक विचाराची माणसं त्या ठिकाणी निर्माण करतील. म्हणून साधूने गप्प बसता कामा नये. त्यांचं गाव ओस पडो याचा उद्देश काय? तुम्ही गावाच्या बाहेर पडा, तुम्ही जिथे जाल ना तिथे तुमच्यासारखी माणसं तुम्ही तयार करा, बरं का. आणि ही कला जी आपल्याला भगवंताने दिलेली आहे ना, प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारची कला आहे भगवंताने दिलेली. फक्त निष्क्रिय राहू नका, सक्रिय व्हा, सक्रिय व्हा. त्रास होईल, विरोध होईल, अपप्रचार करतील, कदाचित थांबवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करतील, पण थांबू नका. आपण निवडलेला मार्ग जर योग्य आहे याची खात्री जर तुम्हाला असेल तर थांबायचं नाही. जर तुकोबा थांबले असते तर गाथा आम्हाला मिळाली नसती. मौली थांबले असते तर ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव 65 हे ग्रंथ आम्हाला मिळाले नसते. आधी करून संतांचं वाङ्मय आम्हाला मिळालं नसतं जर संत थांबले असते तर, बरं का. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचंय तर भगवंत म्हणतात, दादा ह्या मायेच्या अधीन जो सापडला ना तो बर्बाद झाला, बर्बाद झाला. वासने अधीन जो सापडला, विषय अधीन जो सापडला, मायेच्या अधीन, देहबुद्धी अधीन, अंधश्रद्धे अधीन, अज्ञान अधीन जो सापडला ना, त्याचं काही शिल्लक राहिलं नाही, काही शिल्लक राहिलं नाही. जो देह तुम्हा आम्हाला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे, मिळेला आहे, नाशिवंत आहे, जाणार आहे, पण तोपर्यंत आम्हाला त्याच्यावर प्रेम करायचंय, त्याचा विचार करायचाय. जोपर्यंत जी गोष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे ते जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत आम्हाला प्रयत्न करायचे, तोपर्यंत आम्हाला आमच्या जीवनाचा प्रवास करायचाच आहे, करायचाच आहे, बरं का. विधात्याने ज्या वेळेला या सृष्टीची रचना केली त्यावेळेला सृष्टी रचनेचा संकल्प म्हणजेच मूळ माया आहे, आदिशक्ती आपण जिला म्हणतो. ही संपूर्ण सृष्टीची रचना करण्यासाठी ज्या मायेची निर्मिती केली भगवंताने, भगवंताच एक अंग, अर्धांग किंवा अर्धनारी नटेश्वर म्हणतात त्याला, अर्धनारी नटेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, बरं का. माया ब्रह्म, ती माया वेगळी आहे. त्या मायेपासून पुढे सृष्टीची निर्मिती करण्यासाठी गुणमाया निर्माण केली, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. दैवी भेषा गुणमयी मम माया दुरत्तया, मम माया दुरत्तया. मम म्हटलेलं आहे, माझी माया, म्हणजे ती गुणात्मक माया. भगवंत म्हणतात ती गुणात्मक माया तरुण जाण्यास कठीण आहे, सोपी तेव्हा होईल जेव्हा तुम्ही मला शरण याल. मामेव ये प्रपद्यन्ते माया मे ता तरन्ति ते, बरं का. आमची गती जी आहे ना, गती ती गुणांवर अवलंबून आहे. काय म्हटलेलं आहे माहिती आहे का? हे सकळ गुणापासी गती. अधोगती मिळावं म्हणून कोणी प्रयत्न करतो का? अधोगतीसाठी कोणी प्रयत्न करतो? आता अधोगती नसेल कळत कदाचित तुम्हाला. बर्बादीसाठी कोणी प्रयत्न करतो का? माझी पक्की बर्बादी झाली पाहिजे म्हणून, मी उद्ध्वस्त झालो पाहिजे, मी बर्बाद झालो पाहिजे असं कोणाला वाटतंय? प्रत्येकाला असं वाटतं की मला चांगली गती मिळायला पाहिजे, मला सद्गती मिळायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? कितीही अज्ञानी माणूस असू द्या, कितीही अज्ञानी नास्तिक विचाराचा माणूस असू द्या, तो सुद्धा सद्गतीसाठी, चांगल्या गतीसाठीच प्रयत्न करत असतो, चांगल्या गतीसाठीच. मग आम्ही चांगल्या गतीची जर अपेक्षा करतोय तर त्यासाठी नियोजन काय बरं? चांगल्या गतीची जर अपेक्षा करतोय, नियोजन काय आमचं? प्रयत्न काय करतोय त्यासाठी? चांगलं वागतोय का? चांगलं बोलतोय का? चांगली क्रिया करतोय का? दुर्दैव काय आहे माहितीये का? लोकांचे वाईट गुण आम्हाला दिसतात. ऐका हा, लोकांचे वाईट गुण आम्हाला दिसतात, लोक सुधरावीत असं आम्हाला वाटतात, पण दुर्दैव काय? चांगल्या विचारांना किंवा चांगल्या गुणांना सुरुवात आम्ही स्वतःपासून करत नाहीत, हे दुर्दैव आहे. काय परवा मी एक माझ्या मित्राचा स्टेटस बघितला. आता इथे कोणी शिक्षक असतील तर पहिले मी त्यांची माफी मागतो, कारण तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर घेतला तर वेगळा विषय होईल तो. पण शिक्षक मित्र आहे माझा आणि त्या ठिकाणी मी त्याचा स्टेटस बघितला.
काहीतरी काल परवा किंवा आज असं काहीतरी एक आंदोलन होतं त्यांचं मामा. कशासाठी? जिल्हा परिषदच्या शाळा वाचल्या पाहिजेत, शिक्षक वाचले पाहिजे. चांगलं आहे ना, चांगलं आहे. प्रयत्न केला पाहिजे, कारण आपण सुद्धा त्याच शाळेत शिकून पुढे आलोय ना. इथे बसलेली जी काही माणसं आहेत, मला तरी वाटतंय जेवढी काही सुशिक्षित शिकलेली माणसं आहेत ना, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकूनच आपण पुढे गेलेलो आहोत. वाचली पाहिजे शाळा ती, कारण नाही का संस्कार आहेत त्या ठिकाणी, शिक्षण त्या पद्धतीचं आहे, शिकवण त्या पद्धतीची आहे. आणि मी हे का सांगतो माहितीये का, तर मी स्वतः प्रयत्न करतो जिल्हा परिषद शाळेचा पट व्यवस्थित राहावा म्हणून. स्वतः शिक्षकांच्या बरोबर त्या ठिकाणी फिरतो, जातो, लोकांना आग्रह करतो शाळा वाचली पाहिजे, शाळा वाचली पाहिजे. आणि माझ्या दोन्ही मुली जिल्हा परिषद शाळेतून शिकूनच आज पुढे गेलेले आहेत, किंवा जिल्हा परिषद शाळेमध्येच त्यांनी शिक्षण घेतलंय म्हणून माझा बोलण्याचा अधिकार आहे. असं नाही काय जगा सांगे असं नाही बरं का. काय बरं, तो स्टेटस बघितल्यानंतर मला खंत अशी वाटली की ठीक आहे, आंदोलन केलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत, राहिल्या पाहिजेत, शिक्षक वाचले पाहिजेत, विद्यार्थी पटसंख्या वाढली पाहिजे. पण ज्याने स्टेटस ठेवला होता त्या शिक्षकाची 3ही पोरं कुठल्या शाळेत? हा, आपला विषय काय आहे? चांगल्या कर्माला सुरुवात स्वतःपासून करा, जग तुम्हाला बरोबर सुधारलेलं दिसेल. चांगल्या कामाला सुरुवात स्वतःपासून करा ना, चांगल्या कर्माला सुरुवात स्वतःपासून करा ना. विषय जिल्हा परिषद शाळेचा आणि इंग्लिश शाळेचा किंवा प्रायव्हेट शाळेचा तो विषय नाहीये. विषय महत्वाचा काय आहे की एखादं चांगलं काम करण्यासाठी जर आपण जगाकडून जर अपेक्षा करतोय, इतरांकडून जर अपेक्षा करतोय, तर हा विचार आमच्या मनामध्ये का येत नाही की त्याची सुरुवात आमच्या स्वतःपासून केली पाहिजे. संतांनी जगाकडे ज्या दृष्टीने बघितलं, आधी स्वतःमध्ये बदल करून घेतला. तुम्हाला माहितीये का, एक दृष्टांत आपण नेहमी ऐकतोय बघा, की अनेक लोक सांगायची, घरातली गावातली नातेवाईक सगळे सांगायचे बाळा गुळ सोड. तर मुलगा काही गुळ सोडत नव्हता, खूप गुळ खायचा तो. त्याला खूप म्हणजे एक व्यसनच जडलं होतं त्याला ते गुळ खायचं. आई सांगायची, वडील सांगायचे, भाऊ बहीण मामा मावशी सगळ्या सांगून थकल्या सगळे थकले सांगून ते काही गुळ खायचं काही सोडत नव्हतं. पण तेवढ्यात त्यांच्या कानावर कोणतरी टाकलं, देऊला जा तुकोबांकडे घेऊन, ते काहीतरी करतील, त्यांच्याकडे सगळ्या रोगांवर औषध आहे, सगळ्या आजारांवर औषध आहे, नाही का. आणि ती मंडळी सगळी आल्यानंतर तुकोबांनी आदरातिथ्य केलं, त्यांचं विचारलं कशा काय निमित्तानं येणं झालं तुमचं. तेव्हा त्यांनी सांगितलं, हे बाळ आमचं गुळ खातंय हो, सोडत नाही, खूप 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 म्हणजे पर हे असते ना, त्याला काय म्हणतात, त्याला काहीतरी लिमिट असते ना, किती किती खावं, मर्यादा आहे ना, मर्यादा आहे ना, मर्यादित काहीतरी केलं पाहिजे ना. एकदा अमर्याद झालं, मर्यादा सोडली कुठल्या पण गोष्टीची, किंवा त्याचं ते अपायकारक ठरलं जातंय, अपायकारक ठरलं जातंय. अमर्याद खाता येते, भरपूर खाता येते, व्यसनासारखं, व्यसनाधीन झाल्यासारखं, त्याला व्यसन लागल्यासारखं झालंय त्या गुळाचं. काय नाही, फक्त तुकोबांनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, बाळा गुळ खाणं वाईट आहे दादा, गुळ खाणं चुकीचं आहे, अतिसेवन करतोय तू, बरं का, सोड दादा सोड, बरं का, गुळ खायचं सोड. आणि एवढं सांगितलं, आता ठीक आहे, हरकत नाही, घेऊन जा तुम्ही त्याला. सगळे बघत बसले तुकोबांकडे. अहो हे तर आमचे कित्येक वेळा सांगून झालंय, असंच हेच शब्द याच पद्धतीने कित्येक वेळा सांगून झालंय आमचं. ऐकताय का? नाराज झाले, सगळी मंडळी नाराज झाली. अरे आम्ही किती मोठ्या आशेने आलो होतो, काहीतरी घेतील, पुढे बसवतील, असा काहीतरी करतील, असं काहीतरी याच्यावर हातावर तळहातावर घेतील, अशी कसली तरी विभूती राग बीग असं काहीतरी, आणि मग ते असे फुंकर मारतील आणि मग छाछू करतील काहीतरी, हे चल गुल सुटला, असं काहीतरी करतील. पण असं काही नाही केलं. साध्या पद्धतीने असं सांगितलं, बाळा अरे गुळ खाणं वाईट आहे दादा, सोड रे दादा, गुळ खाणं सोड. तिथून निघता निघता फक्त त्यांना एवढं सांगितलं त्या मंडळीला, 15 दिवसांनी परत या याला घेऊन, याला 15 दिवसांनी परत घेऊन या, जर गुळ खाणं सोडलं तर. नाराज झाली सगळी मंडळी, निघून गेली. अरे हे तर आम्ही 10 वेळा नाही 1000 वेळा आतापर्यंत सांगितलं असेल, मला गुळ खाऊ नको, गुळ खाऊ नको, गुळ खाऊ नको. काय आश्चर्य झालं, 10 दिवसामध्येच त्या मुलाने गुळ सोडलं. तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे 15व्या दिवशी त्या मुलाला घेऊन आले. आता सगळे नाराज होऊन गेलेले साष्टांग नमस्कार घालतायत तुकोबांना.
बरं का. सगळे तुकोबांच्या पाया पडले, दर्शन घेतलं तुकोबांचं. तुकोबांनी त्या बाळाकडे बघितलं, स्मित हास्य केलं. तो बाळही, त्या मुलानेही तुकोबांकडे बघितलं, दर्शन घेतलं, हसायला लागला. सुटलं म्हणे, बरं का, आता नाही खात. आणि मग सर्वांनी विचारलं तुकोबांना, तुकोबा, जे शब्द तुम्ही वापरलेत ना, जे वाक्य तुम्ही वापरलं ना, ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या बाळाला सांगितलं ना, अहो 1000 वेळा आम्ही आतापर्यंत सांगितलं असेल, पण फरक पडला नव्हता. तुम्ही त्याच पद्धतीने सांगितलं, तसंच सांगितलं, लगेच बाळाने गुळ सोडलं. कारण काय बरं? तेव्हा तुकोबांनी सांगितलं, तुम्ही गुळाच्या भेळीवर बसून सांगत होते. आता ते पण व्यवस्थित सांगायला पाहिजे का तुम्हाला? तुम्ही सांगायचे पण गुळाच्या भेळीवर बसून सांगायचे. मला त्यासाठी 15 दिवस गुळ स्वतःला सोडावं लागलं. काय नातवाने विडी ओढू नये असं आजोबांना प्रामाणिकपणे वाटतंय. खरंय की खोटंय? आजोबांना जर विडीची सवय असेल तर नातवाने ओढावी का? ओढावी का? प्रामाणिकपणे प्रत्येक आजोबाला वाटतं की माझ्या नातवाने विडी ओढावी नाही. मला जी सवय लागली, उलट तो बोलतो, मला जी घाण सवय लागली ना, ती माझ्या मुलाला पण नको ना, नातवाला पण नको. पण तोच आजोबा जर ओटीवर बसून त्या नातवाला जर विडी पेटून आणायला सांगत असेल किचन मधून, तर त्याने अपेक्षा करावी का माझा नातू ओढणार नाही? कारण तो बघतो ना, विडी उडायला विझायला आली की बाबा काय करतात? सुटका मारतात. मग तोही किचन मध्ये जातोय, विडी पेटवतोय, विझायला आली की मधल्या पडद्यात येऊन सुटका मारतोय आणि धूर काढायला आजोबाच्या समोर ओटीवर. महत्वाचा विषय बघा काय आहे. चांगल्या गोष्टीला सुरुवात स्वतःपासून करा. जगाचंही चांगलं होईल आणि आपलंही चांगलं होईल. आपलंही चांगलं होईल. यालाच परमार्थ म्हणतात, त्यालाच भक्ती म्हणतात. चांगलं जगणं वागणं म्हणजे परमार्थ आहे. गीता ग्रंथ सांगतंय आपलं. बरं का. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, आम्हाला चांगली गती मिळावी प्रत्येकाला वाटतंय. चांगली गती मिळावी प्रत्येकाला वाटतंय. पण चांगली गती मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न काय करतोय? गती ही गुणावर अवलंबून आहे. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगती, अवगुणास दरिद्र प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. आताच येता येता विषय झाला. मामा म्हणाले की ज्यांनी नाचणी लावली असेल त्यांनी झिनीची अपेक्षा करून चालेल का? नाचणी लावली असेल त्यांनी झिनीची अपेक्षा करून चालेल? नाचणीच मिळेल ना त्यांना, नागलीच भेटेल ना. जे पेरताना ते उगवत आहे. आता आम्ही जी कर्म करतोय ना, ती मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्हाला उपयोगी येतात. आता जो आम्ही धर्म करतोय ना, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्हाला तेच उपयोगी येत असतंय. बाकी ना मुलगा, ना मुलगी, ना बहीण, ना भाऊ, ना आई वडील, ना सोयरे, ना आपतेष्ट, ना नातेवाईक, ना कुटुंबदार, कोणीही मरणोत्तरच्या प्रवासात आमच्या बरोबर नसतंय. कोणीही नसतंय. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये फक्त आम्ही केलेली कर्म आणि आम्ही केलेला धर्म आम्हाला साथ देत असतो. साथ देत असतो. तुम्ही कोणाच्या जोडीला बसताय याच्यावर तुमचे गुण अवलंबून आहेत. बघा हा, पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष आहे का? अंताऱ्याला जे पाणी पडतंय तसंच कुंद्याला पडतंय ना, का वेगळं पडतंय? जसं कुंद्याला पाणी पडतंय तसंच उशीदला पडतंय, का वेगळं पडतंय? बदलापूरला, शहापूरला, कल्याणला तालुक्यांची नावं जरी वेगळी असतील, मुरबाडला, तरी पाणी मात्र सारखंच पडतंय. पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष नाहीये, पण ते जिथे पडतंय ना, ज्याचा संग त्याला होतोय ना, त्याचा दोष त्याच्यामध्ये निर्माण होत असतो. मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, पण संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. एकाच पाटामध्ये जर कारळ असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल आणि त्याच पाटामध्ये जर वांग असेल, शेवटी शेवटी एखादा जर चांगल्या प्रतीचा, चांगल्या जातीचा जर आंबा असेल, तर ते पाणी एकाच प्रकारचं सोडलं जातंय. पण ज्या बीजाला जे पाणी मिळतंय त्या बीजाप्रमाणे त्या पाण्याचं रूपांतर होत असतंय. कारळ्यात गेलेलं कडू होतंय, मिरचीत गेलेलं तिखट होतंय, टोमॅटो मध्ये गेलेलं आंबट होतंय. बरं का. मुळी उदक तीक्ष्ण असते, नाना वल्लींमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या विचाराचा आहे.
एकाच आईच्या पोटी जरी 4 मुलं जन्माला येत असतील तरी 4ही मुलं एका विचाराची नाहीत. आम्ही तर जगाचा विचार करतोय, जगाचा विचार करतोय. आता हे पडणारं पाणी जे आहे ते पडणारं पाणी जर एखाद्या वेळेला तापलेल्या लोखंडावर जर पडलं, बरं का, तापलेल्या लोखंडावर जर पडलं पाण्याचा थेंब, नाव पण नाही शिल्लक राहत ना त्याचा, राहतंय. पाण्याचा थेंब जर तापलेल्या लोखंडावर पडलं तर नावही शिल्लक राहत नाही. बरं का, व्यवस्थित आहे का? तेच पाण्याचा थेंब तोच जर आळूच्या पानावर पडला तर, कमलाच्या पानावर पडला, कमलाच्या फुलावर पडला तर मोत्यासारखा चमकून दिसतो, मोत्यासारखा चमकून दिसतो की नाही? पण तोच पाण्याचा थेंब जर समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात पडला तर त्याचा मोतीच होतो, हे मात्र निश्चित आहे. पाण्याचा थेंब एकच आहे, पाण्याचा थेंब एकच आहे. ज्याला संग झाला त्या वस्तू वेगवेगळ्या आहेत.